झालं तू यांना घेऊन आली, 5 मिनिटापूर्वीच आली आहे. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? नीट उभे राहा बरं, मस्ती नाही या करायची. नेहा मला काम होतं ना म्हणून नाही जमलं. काढ बरं. बरं तू शनायाकडे गेली होतीस ना, काय झालं? ठेवते. हे पा, हे असला मेनू दिलाय आणि हेच करायचं म्हणे. ग्रिल्ड बासा विथ रॅटाटुनी, गार्लिक रिझोटो, बर्न गार्लिक शेक. अगं हा चायनीज आणि कॉन्टिनेंटल मेन्यू आहे. हो ना. हाव ना काय राधिका, हे सगळे पदार्थ तू कसे करणार आहेस? तू तेव्हाच का नाही सांगितलंस तिला? राधिका मावशी मला भूक लागली आहे. हो का? थांब जरा. नेहा, राधिका मावशी आत्ताच आली आहे की नाही? ती दमली आहे. हा, आपण घरी जाऊया, मी तुला गरम गरम दूध देते. अथर्वा तू पण चल. अगं दूध नको, पिझ्झा हवे आहे. अरे ही काय वेळ आहे का पिझ्झा खायची? हा, आणि सारखं सारखं नो जंक फूड. आई तर मान मी देते. राधिका तू त्याला पिझ्झा देतेस? पिझ्झा नाही, अगदी नाही म्हणजे पिझ्झाच. अथर्व चल आज जा बरं, हात पाय तोंड धुवून घे. जा जा जा. न्या तू पण जा. चला जा बरं. हा, हे काय आहे पिझ्झा? पिझ्झा बिझ्झा काही नाही. भाकरी किंवा पोळीवरती भाज्या बिज्या टाकते, सॉस बीस टाकते, चीज टाकते आणि ते तव्यावरती भाजते. झाला पिझ्झा. अथर्व होमवर्क दिला का रे? नाही म्हणे, तिला असणार. चला आता पोरांसाठी फ्रँकी करते. फ्रँकी? हा, फ्रँकी म्हणजे पोळी घ्यायची, त्याच्यावरती भाज्या बिज्या टाकायच्या, चीज टाकायचं आणि गोल करून द्यायचं. झाली फ्रँकी. चल तुला दाखवते. चल आता तू पण करून बघ, खूप सोपं राहतं ते. अगं असे विदेशी पदार्थ कायसे वेगळे असतात आपल्या भारतीय पदार्थांसारखेच. आता भाज्या बिज्या तर त्याच राहतात ना, फक्त काय वेगळं असतं त्यांचं, ते सॉस खातात आणि आपण चटण्या पिटण्या खातो. भाज्या बिज्या तर सगळ्या सारख्याच राहतात. अशा काय वेगळ्या असतात त्या? ते ब्रेड वापरतात, आपण पोळी किंवा भाकरी वापरतो. ब्रेड साठी ते मैदा वापरतात, आपण काय गव्हाची कणिक, बाजरी किंवा ज्वारी वापरतो. बस एवढाच काय तो फरक. राधिका, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तूच दिलीस, हे कळतंय का तुला? म्हणजे अगं म्हणजे आमच्या चॅनलवरती ना एक शेफ आले होते. ते अशाच पद्धतीचे पदार्थ करतात, म्हणजे लो शुगर, फॅट फ्री, डाएट फूड वगैरे. हो का? कुठलाही पदार्थ ते आपल्या पद्धतीने मोल्ड करून घेतात. मुळात त्यांच्या पदार्थांचा बेस ना भारतीय पाककृतींशी संबंधित आहे. रेवती, मग त्यांचं पुस्तक बिस्तक काही असेल तर आण ना, तेवढाच आपल्याला उपयोग होईल. अगं पुस्तक कशाला, आपण जाऊन भेटूया ना त्यांना. तू प्रत्यक्ष त्यांना भेट आणि त्यांच्या सगळ्या रेसिपीज विचार ना. मी पण रेवती, हे मी असलं केलं तर ते लोक खातील का? अगं का नाही खाणार, सगळे खातील. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.